चला मॅच ला सुरुवात होते. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्याकरता प्रेरणा दोन बॅटर रियान आणि विंदाली दोन बॅटर आपण पाहू शकतायत. सामन्याला सुरुवात. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलाच बॉल नो. प्रेरणा यांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक रन ऍडिशनल होईल. चांगला फटका खेळलाय. सरळ बॅटचा वापर करत असताना डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर 7. चांगला फटका खेळला होता रियांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 या धावसंख्येवर. यावेळेला पुन्हा एकदा अप्रतिम सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. 6 धावा. लगातार हा दुसरा षटकार आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. चांगली बॅटिंग आतापर्यंत रियांच्या बॅटमधून. धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचली गेले. या बॉलला आपण पाहिलं तर सोडून दिलं होतं. लेफ्ट केलं होतं. वाईट. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 14 धावा. यावेळेला चांगला फटका आहे ऑन साईडला, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये एकच धाव मिळेल आणि या एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 विदाउट लॉस. ऑफ साईडला कडक स्ट्रोक खेळला होता. फार वेगाने बॉल. ट्रेस बुलेट शॉट. विंदालीच्या बॅटमधून 1 रन. 16 रन्स 4 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सोळाला 0. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला चांगला फटका खेळलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आउट ऑफ द पार्क जाईल का नाही. एकच रन्सवर फक्त सॅटिस्फाईड राहावं लागेल. या एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 5 आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर आगाशी 11B हा संघ खेळत असताना 17 वर जाऊन पोहोचला गेलाय. यावेळेला विंदालीचा कडक शॉट पाहायला मिळतोय. सरळ बॉलला भिरकावून दिलंय. 6 धावांकरता अतिशय दमदार आणि शानदार षटकार पाहायला मिळतो. या षटकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 23 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. चांगली बॅटिंग. बॉलर अमित शाह गोलंदाजी मार्कवर येताना चांगला फिरवला होता, परंतु रियांच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर शॉट. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी अतिशय चांगली फटकेबाजी आतापर्यंत होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. 29 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ऑगस्ट टीम सध्या स्ट्रॉंग टीम म्हणून ओळखली जाते. पुन्हा एकदा काय फटका खेळलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फुटवर्कचा चांगला वापर. टायमिंग अप्रतिम पाहायला मिळतो आणि टायमिंग तुमचं चांगलं असेल तर डेफिनेटली एक मनाला सॅटिस्फाईड मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 धावा झालेत आतापर्यंत. अंडरस्टँडिंग बॅटिंग. जबाबदारी स्वीकारले. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल तर ते आहे जबाबदारी, आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य आयुष्यभर थकत नाही. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये 1 रन मिळेल.
दिनेश आणि पप्पू ही मात्र जी अंपायर जोडी पाहायला मिळते अतिशय चांगली पंचांची भूमिका साकारले. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतायत नयन तांडेल यांना, जयेशजी पाटील, त्याचप्रमाणे दोन आमचे कॅमेरामॅन रोहित चौधरी आणि साहिल मांगेला. अतिशय चांगल्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर प्रेम करणारे हे दोन आमचे कॅमेरामॅन अगदी क्षणचित्रे फितीत करतायत. सध्या 36 धावा झालेत, 3 बॉलचा खेळ झालाय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता विंदालीचा. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या 37च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. अंडरस्टँडिंग स्कोर आतापर्यंत 2 ओव्हरच्या मॅचेस आहेत आणि धावांचा वेग खूप चांगला वाढलाय. पुन्हा एकदा बॉल तयार, यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि यस गॉन. रियानला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज यावेळेला बॅटर गॉन. सदोतीस धावा झालेत. सदोतीसला 1 आणि न्यू बॅटर मानसी. यावेळेला मानसी डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37. शेवटचा आणि अंतिम बॉल, यानंतर होणारा सामना. विजयासाठी 39 रनचं टार्गेट सेट केले गेले. 38 धावा झालेत. चला फिल्डिंग सजून घ्या लवकरात लवकर. आगाशी 11 बी टीम, डोंट वेस्ट द टाइम, कारण ऑलरेडी वेळ निघून गेले. 10 वाजून 8 मिनिटे झालेत. चला फिल्डिंग सेट करून घ्या. 2 बॅटर सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. सामन्याला होईल सुरुवात. 39 रनचं टार्गेट सेट केले गेले. 12 बॉलमध्ये अशक्य असं काहीच नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. पूजा आणि पूजा राठोड, मनीषा या वेळेला गोलंदाजी मार्कवर, तर बॅटर या वेळेला पूजा. आपण पाहतायत पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मानसी पुढे येते, तत्पूर्वी सिंगल मेल आणि ऑफ द मार्क पूजाच्या बॅटमधून 1 रन. संघाची धावसंख्या बिनबाद 1. चला आगाशी टीमचे कॅप्टन आणि मुक्काम टीमचे कॅप्टन आगाशी आणि मुक्कामे आगरी समाज यातून मात्र आपल्याला सामना पाहायला मिळेल. चला लगेच या टॉस करण्यासाठी. आगाशी ए आणि मुक्काम. सरळ बॅटचा वापर केलाय. चांगला फटका साहिल मांगेल्याच्या. पुरापाडा संघ आगरी समाजमधून आणि आगाशी ए. चला आगाशी ए टीमच्या पुरापाडा वर्सेस कांगारू आगरी समाज. अप्रतिम चांगला बॉल, बॅटची एज अँड टेकन. फलंदाज या वेळेला बॅटर आउट. बॅटर आउट, बॅटची एज होती. पूजा यांना परतावं लागेल बॅक टू द डगआउट. बॅटर आउट. पुरापाडा ए. चला लवकरात लवकर यायचंय. पुरापाडा ए टीमचे कॅप्टन
माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज वेळेची दिरंगाई न करताना लगेच या. अक्षता. स्कोर झालेला आहे 9. 5 बॉलच्या समाप्तीनंतर विजयासाठी अजून सुद्धा 30 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 13. 13 बॉलमध्ये 30. 7 बॉल आहेत, क्षमस्व 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 30 रनची आवश्यकता असताना 1 रन ऍड. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी ओव्हर झालेली आहे. ओव्हर झाले. सुजाता. यावेळेला अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार आलाय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर 17. चांगला फटका अक्षताच्या बॅट मधून. अतिशय दमदार आणि शानदार टेक्निकली साऊंड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23. आता 1 बॉल आणि 16 रन. तर सामना यावेळेला हातातून निसटलाय, परंतु अक्षताने चांगली बॅटिंग दाखवली आणि अशा प्रकारे आगाशी संघ विजयाच्या शिखरावर पाहायला मिळतोय. विजयावर शिक्कामोर्तब केलंय. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक. एका साईडला आपण पाहिलात तर बियॉन्ड बाउंड्रीज टीमचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. जोगिता काठे मॅडम यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. जोगिता काठे मॅडम यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी.